त्यावर लावावे. वारकरी शिक्षण संस्थेत पालखी प्रस्थानाच्या वेळेस परंपरेनुसार पुढच्या 27 व मागच्या 20 नंबरच्या दिंड्यांना मंदिरात प्रवेश दिला जातो, तोही जागे अभावी. बाकीच्या दिंड्या बाहेरून प्रदक्षिणा करतात. दिंड्यांव्यतिरिक्त कोणत्याही संस्थांना प्रवेश नसतो. त्यांनी तसा आग्रह धरू नये. मागच्या वेळेस हा प्रकार झाला होता, त्याची यावेळेस पुनरावृत्ती होऊ नये. ग्रामीण रुग्णालयात जास्तीचे बेड उपलब्ध ठेवावे. खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा बेड उपलब्ध करून द्यावेत, तशा सूचना संबंधितांना द्याव्यात. ग्रामीण रुग्णालयासमोर भाजी विक्रेते, फळ विक्रेते व इतर हातगाड्या काल शिवणची बैठक घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार. रस्त्यावर बसू देऊ नये, कारण ऐन वेळेस ॲम्ब्युलन्सला रस्ता राहत नाही. रुग्णालयाच्या समोर बंदोबस्तासाठी आलेले पोलीस कर्मचारी, अधिकारी यांची वाहने ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावर लावू नये. तसेच पावसाळी वातावरण आहे, परंतु दुर्दैवाने सध्या पाऊस दिसत नाही, त्यामुळं जंतुनाशक तरी देखील डेंग्यू, मलेरिया पाऊस जर सुरू झाला तर ते जंतुनाशक फवारणी, दूर फवारणी यंत्रे भिरवावी. मंदिर परिसर व इतरत्र बाहेरील म्हणजे प्रदक्षिणा मार्ग येथील सरसकट अतिक्रमणे व मोकळे झालेल्या इमारती पाडून टाकाव्यात. नगर परिषदेने ज्या ठिकाणी घर मालक भाडे करू असा वाद कोर्टात असेल तर नगर परिषदेने हस्तक्षेप अर्ज दाखल करून कारवाई करावी. उदाहरणार्थ बाजारमाडी कायस्थ यांच्या नगर परिषदेच्या भाड्याच्या जागेत एक आवाढव्य झाड आहे, किमान त्याच्या फांद्या तरी काढाव्यात. आजूर घराजवळील कुलकर्णी यांची पूर्ण मोडकळीस आलेली इमारत, माझ्या निवासस्थानाजवळ जोशी यांची इमारत, त्याचप्रमाणे आता 2 नंबर शाळेचं काम चालू आहे, त्याच्यासमोर लहान मुलं खेळतात. शाळा सुटल्यावर गर्दी होते, तिथे उंबराचे पूर्ण वाळलेले झाड आहे, तरी ते त्वरित पाडण्यात यावे. लहान मुलांचा अपघात होण्याची शक्यता दाट आहे. स्वच्छतागृह, औषध फवारणी, हॉटेलची तपासणी, पाण्याचे स्तोत्र तपासून पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवावे. वॉटर बस येथील लाईट व्यवस्था चोख असावी. लाईटबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात तक्रारी. रोज दिवसातून 4-5 वेळा लाईट जाते. हे लोक काय करतात याची चौकशी वरिष्ठ स्तरावरून करावी. लोक बिलं भरतात, बिल नाही झालं की लगेच तुम्ही लाईट कनेक्शन सोडता. मग तशी सुधारणा द्या ना तुम्हाला. प्रत्येक वेळेला फोटो दाखवायचा, कर्मचाऱ्याचा जुना फोटो दाखवतात आणि काम चालू हे सांगतात. फार त्याच्याबद्दल लोकांच्या पुढं पेशंट आहेत, कोणाला लाईट वाजून बरीचशी कामं अडली जातात. लाऊडस्पीकरच्या आवाजाची मर्यादा असावी. फडावर नित्यनेमाने वारकऱ्यांची नित्यने कीर्तने भजने चालू असतात, त्यात बाधा येते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दरवर्षी येतो तो दर्शनबारी. पालखी प्रस्थान सोहळ्याच्या साधारणपणे 4-5 जुलैला वारकरी यायला सुरुवात होते. त्याकरता हवेली आणि खेड प्रांत यांनी दर्शनबारीची जागा त्वरित अधिकृत करून द्यावी, कारण त्या ठिकाणी बरेच कामे करावी लागतात. उदाहरणार्थ लाईट, पाणी, बांबूचे रेलिंग, CCTV कॅमेरे इत्यादी व्यवस्था करावी लागते. ऐन वेळेला जागा मिळून उपयोग होत नाही, कामे पेंडिंग राहतात. चाकण फाटा ते आळंदीपर्यंतच्या साईड पट्ट्या व रोडची दुरुस्ती महत्त्वाची आहे. PWD अपघाताचे प्रमाण वाढले असून इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या उपचाराकरता बरेच पेशंट व नातेवाईक येत जात असतात. त्यांच्या गाड्यांचे पार्किंग ते लोक रोडच्या दोन्ही बाजूला करतात. त्याकरता त्यांच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था समोरील नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मोकळ्या शेतात करावी. त्याकरता त्यांची परवानगी घ्यावी. दर्शन मंडप हा इंद्रायणी मडेकडे नेहमीप्रमाणे उभा राहावा. मंदिर परिसर तसेच सरसकट अतिक्रमण काढावे. लाईट व्यवस्था, वारकरी वाहने सोडावी. गॅस सिलेंडर उपलब्ध करावेत, काळा बाजार न करता. आळंदी परिसरात दिंड्यांच्या राहण्याच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी. आता ही जी यात्रा आहे साहेब, ही फक्त शेजारचे जे ग्रामपंचायती आहेत, फॉर एक्झाम्पल चरोली असेल, केळगाव असेल, इथेच विखुरली जाते जास्त. त्यांच्या जागा तिथे आहे. तर त्या ग्रामपंचायतीला एक स्वच्छतेसाठी आर्थिक अनुदान वेगळं द्यावं अशी मागणी करतो. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयात कार्तिकी असेल, आषाढी असेल, बराच मोठा स्टाफ येतो, 200-250 लोक येतात. त्यांचं 2 वेळचं जेवण नगरपालिका करते, पण कधी कधी वेगळी आस्थापना आहे असं सांगून तर माझं असं विशेष बाब म्हणून आम्ही पालकमंत्र्यांना मागे दादा असताना सांगितलेलं आहे, तो वेगळा निधी द्यावा अशी एक नम्र विनंती करतो आणि माझी संपवतो.
त्यात येणारे 7 डायव्हर्शन पॉईंट आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे म्हणून मी सांगतो. एक तर सर्वोदय पट्ट्यात आहे डिगी मॅचिंगपासून आपण सुरुवात करू. डिगी मॅचिंग आहे एक मेन डायव्हर्शन पॉईंट, एक 7 डायव्हर्शन पॉईंट आहे. डिगी मॅचिंग चौक आहे, मोठी चौक आहे, त्यामुळे भारतमाता चौक आहे, देवळी फाटा आहे, आळंदी फाटा आहे, रसिका हॉटेलजवळ आपण एक डायव्हर्शन पॉईंट ठेवलेला आहे, धानोरी फाटा आहे. आणि हे 7 डायव्हर्शन पॉईंटमध्ये पुढे स्टॉपिंग पॉईंट आहे. मेन स्टॉपिंग पॉईंट दिल्ली मॅचिंग चौकातून पुढचा जो स्टॉपिंग पॉईंट आहे तो तरोळी फाटा आहे. तर हे मी का सांगतोय, हे जर आपण लोकांना आतापासून जर सांगून ठेवलं तर वाहतूक कमी होण्यास आम्हाला चांगली मदत होईल. कारण बाहेरच्या लोकांना माहीत नसतं, पण जे इतर स्थानिक रहिवासी आहेत त्यांना सांगणं गरजेचं आहे. त्यांना ह्या रस्त्याबद्दल पहिल्यापासून माहीत असतं, तर त्यांनी लोकांना प्रबोधन करावं अशी आमची अपेक्षा. त्यानंतर पूर्ण स्टॉपिंग पॉईंट आहे तो देवमाता आहे. त्या बाजूला भारतमाता चौकातून आणि मोठी चौकातून येणारा जो पहिला डायव्हर्शन पॉईंट आहे तो वाय जंक्शन आहे. वाय जंक्शन पासून आपण पुढे कलेक्टर पाटील चौकात एक स्टॉपिंग पॉईंट आणि प्लस डायव्हर्शन पॉईंट ठेवलेला आहे. त्याच्यापुढे दुरुगाव नकाशनागा या ठिकाणी डायव्हर्शन पॉईंट आहे, स्टॉपिंग पॉईंट आहे. आणि देवपाट्याला पूर्ण स्टॉपिंग पॉईंट आहे. तिकडं इंद्रायणी हॉस्पिटलजवळ स्टॉपिंग पॉईंट आहे, तिथून पुढे गाड्या येणार नाही. हे झाले सगळे स्टॉपिंग पॉईंट. याच्यानंतर आपण टोटल 47.5 एकरचं पार्किंग अधिग्रहण पार्किंग आहे. याच्यामध्ये अधिग्रहण केलेलं पार्किंग 40 एकरचं आहे आणि 7.5 एकरचं प्रायव्हेट पार्किंग आहे. ते आपल्याला सांगतो विश्रांतगडजवळ 25 एकरचं पार्किंग आहे. त्याच्यापुढं STचं पार्किंग आहे, तिथंपर्यंत ST येतील होतं. आणि तिथून पुढं एक स्टॉपिंग पॉईंट आहे. धानोरी फाट्याला स्टॉपिंग पॉईंट आहे. तिथून स्टॉपिंग पॉईंट हा म्हटलं तो हा शेवटचा स्टॉपिंग पॉईंट आहे. त्या ठिकाणी पॉईंटचा एक 7.5 एकरचं पार्किंग आहे. ते मला माझ्या माहितीप्रमाणे तिथं कोण गाड्या लावत नाही. त्याच्यानंतर नगर परिषदेचं स्टॉपिंग पार्किंग आहे, जे की विश्रांतगडकडून येताना तिथे स्टॉपिंग पॉईंट आहे. धानोरी फाट्याकडून डाव्या बाजूला जाताना जे बैलगाड्याचे जे रेस म्हणजे ग्राउंड आहे त्या ठिकाणी 1 एकर आहे. ब्ल्यू मेरी हॉटेल आहे त्या ठिकाणी 2 पार्किंग आहेत. काळ्या भिंतीकडं पुढं गेल्यानंतर तिथे एक पार्किंग आहे. आदित्य इंटरनॅशनल स्कूल दुरुगावजवळ तिथं 2 पार्किंग, 2 इंटरनॅशनल स्कूल आहेत. त्या ठिकाणी 20 गुंठेचं पार्किंग आहे. तिथून पुढं दक्षिण नदीच्या बाजूला 1 एकरचं पार्किंग आहे. इंद्रायणी हॉस्पिटलच्या पुढे 7.5 एकरचं स्वामी मठाचं पार्किंग आहे. त्याच्या साईडला 4 एकरचं पार्किंग आहे. असे एकूण 47.5 एकरचं पार्किंग आपण देतो. तशी आपण सांगावं. दुसरं नगर परिषदेकडून हे आहे की ट्रेनची व्यवस्था व्हायला पाहिजे. कारण अचानकपणे जामीन झालं, बाहेरून जिल्ह्यात असतात, लोकांना माहीत नसतं, जामीन झालं त्या गाड्या हाताळण्यासाठी पार्किंग पाहिजे. आणि मेन मुद्दा बंद रस्त्याचा मुद्दा नक्की साहेबांनी सांगितला आहे, तो आता सांगत नाही. पण एक इंद्रायणी कमानीकडून डाव्या बाजूला जो रोड जातो त्या ठिकाणी भराव सुरू आहे. आणि भराव झाल्यानंतर त्या काकड्यापर्यंत म्हणजे सरळ नदीच्या एंड पॉईंटपर्यंत जो भराव आहे त्या भरावाला रेडी करून घ्यावं त्या दहावीचं. आणि तिकडचं दिंड्या आणि त्या गाड्या ज्या आहेत त्या नदीत काही अपघात होऊ शकतो, डायरेक्ट नदीत. आणि शिवाय दुरुगावचा रस्त्याचा जो समोरचा आहे त्या ठिकाणी राडावाडा पडलेला आहे. तो राडावाडा हटवला तर तिथून एक रस्ता आपल्याला डायव्हर्शन पॉईंटला चांगला होतो. शेवटचा मुद्दा म्हणजे दिशादर्शक फलक, जे की आपण डायव्हर्शन पॉईंट, पोलीस पार्किंग किंवा पादचारी रस्ता किंवा दिंडी वाहनांचा रस्ता, हे जे दिशादर्शक फलक आहे ते तयार करून लावण्यात यावे. एवढे आमचे